बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असताना सध्या शहरात 10 ते 15 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे शहरवासियांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते। नागरिकांना शहरातील लिकेज लाईनचा आधार घ्यावा लागतोय। माजलगाव बॅकवॉटर आणि बिंदुसरा धरणातून बीड शहराला पाणी पुरवठा होतो। मात्र नगर परिषदेचा ढिसाळ कारभार यामुळे सध्या बीड शहराला पाण्याची झळ सोसावी लागते। याचा आढावा घेतलाय विकास मानेनं। सध्या बीड जिल्ह्यामध्ये मुबलक पाणीसाठा असताना देखील बीड शहरवासियांना मात्र पाण्यासाठी पायपीट करताना पाहावं लागत आहे। मी सध्या बीड शहरात उभा आहे आणि याच ठिकाणी आपण पाहू शकतो की ज्या लिकेजेस लाईन आहेत त्याच सध्या त्यांच्यासाठी आधार बनताना पाहायला मिळत आहेत। अशा स्वरूपामध्ये या ठिकाणच्या ज्या महिला असतील, जे काही लहान तरुण मुलं असतील, ते देखील इथे पाण्यासाठी येताना दिसून येत आहेत। या ज्या काही लिकेजेस लाईन बीड शहरामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्याच सध्या या ठिकाणच्या नागरिकांचा आधार बनताना पाहायला मिळत आहे। कारण की बीड शहराला सध्या जवळपास 15 दिवसात ते 10 दिवसांना पाणी पुरवठा होतो आहे आणि त्यामुळेच पाणी भरण्यासाठी ही महिलांची पायपीट निश्चित अशी म्हणावी लागेल। ताई, सध्या किती दिवसाला पाणी पुरवठा होतोय आणि काय अडचणी आहेत सध्या? 15 ते 20 दिवसांनीच पाणी पुरवठा होतो आम्हाला। अडचणी म्हणजे 10 दिवसांनी सोडलं तर होतं व्यवस्थित, पण की आता 15-20 दिवसांनी म्हटल्यावर असंच घेऊन जायला लागतं आम्हाला पाणीच नाही ना। पण त्यांना ना आम्हाला 1 दिवस चाले, रविवारी पाडव्या दिवशी। किती दिवसाला पाणी पुरवठा होतो? 15 दिवसाला। मग काही तुम्ही नगरपालिकेकडे मागणी केली नाही का या संबंधित? की आता पाठीमागे झाले होते हे 8 दिवसाला सोडून म्हणून बोलले होते, पण काय अजून नाही आलेलं। सध्या मागच्या गतवर्षामध्येच बीड शहरामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये समाधानकारक असा पाऊस झालेला होता आणि त्याच पाण्याच्या पावसामुळे जे काही बीड शहराला पाणी पुरवठा करणारे धरण आहेत त्यामध्ये मुबलक पाणीसाठा आहे। मात्र केवळ नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे आणि ढिसाळ कारभारामुळे या ठिकाणी जे बीडकर आहेत त्यांना मात्र भर उन्हाळ्यामध्ये अशी पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे। विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।